नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त अशी भरपूर लेयर असलेली आणि खुसखुशीत अगदी कमी वेळेमध्ये होणारी डाळ बट्टी बघणार आहोत। मस्त अशी लेयर असलेली बट्टी आणि त्यासोबत असं छान फोडणी दिलेलं खमंग वरण। तर मग एकदम अचानक खावीशी वाटली तर आपण या पद्धतीने गव्हाची आणि रव्याची बट्टी करून खाऊ शकतो। याचं पीठ पण वेगळं दळून आणता येतं, पण मग कधीतरी अचानक खावीशी वाटते आणि पीठ नसतं तर या पद्धतीने तुम्ही करून खाऊ शकतात। तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटी लाईक करायला विसरू नका। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। बट्टी बनवणारे किंवा डाळ बट्टी बनवणारे त्यासाठीचं जे साहित्य घेतलंय ते सांगते। इथं मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय आणि ह्याच वाटीचं प्रमाण घेऊन 2 वाट्या गव्हाचं पीठ। जाड रवा घेतला तर गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडंसं वाढवायला लागेल। जाड रवा 1 वाटी घेतला तर 3 वाटी आपल्याला इथं गव्हाचं पीठ घ्यायला लागणार आहे। आणि छान असा कलर दिसावा म्हणून हळद, थोडासा चवीला छान लागावी म्हणून ओवा, बट्टीच्या चवीपुरतं इथं मीठ घेतलेलं आहे मी। फोडणीची जी स्पेशल त्याच्यासाठी जी डाळ केली जाते किंवा वरण केलं जातं त्याचं साहित्य आपण नंतर बघूया। आधी आपण आता बट्टीचं पीठ भिजून घेऊया, म्हणजे थोडंसं भिजेल ते। आणि या सोबत आपल्याला एवढ्या साहित्य सोबत आपल्याला तेल पण लागणार आहे पीठ भिजवण्यासाठी थोडंसं। तर आपण इथं गव्हाचं पीठ टाकून घेऊया। चाळून घेतलंय मी रवा, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ। आणि आपल्याला इथं 2 ते 3 चमचे थंड तेल टाकायचं आहे, आपण जे भाजीला नेहमी वापरतो ते। यामुळे बट्टी अशी खुसखुशीत तयार होते। आता आपल्याला हे सर्व असं छान एकत्र असं सुक्क मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये। तेलाच आपल्याला पिठाला आणि रव्याला बाइंडिंग द्यायचं आहे। तुम्ही असं दळून पण आणू शकता। जरा गहू याचं एक प्रकारचं पीठ तयार केलं जातं, गहू, सोयाबीन आणि मक्याचं, आणि त्याचं पण एक प्रमाण असतं। पण आपण घाई गडबडीमध्ये किंवा झटपट आपल्याला खावीशी वाटली तर आपण कधीतरी असं खावीशी वाटली अचानक तर अशी ह्या पद्धतीने पण खूप छान होते, अशी पण तुम्ही करू शकता। आता छान सर्व जिन्नस मिक्स झाले, पीठ मळून घेऊया आपण थोडं थोडं पाणी टाकत। तर हे बघा, थोडं थोडं पाणी टाकून मी इथं पीठ भिजून घेते। आणि आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त असं सैलसर पीठ भिजवायचं नाहीये। भाकरीचं पीठ असतं त्या पद्धतीने जरी भिजवलं तरी चालेल। आता एक पिठाचा गोळा मी तयार करून घेते इथं। तर हे बघा, असा घट्टसर गोळा इथं मी मळून घेतलाय। आपण 1 चमचाभर तेल टाकून मळून घेऊया पीठ आणि आता झाकण ठेवून घेऊया। आता 10 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया हे पीठ। तर 10 मिनिट झाले, आता आपण बट्टीचं पुढची तयारी करूया। तर त्या आपण वाफलून घेणार आहे, उकडून नाही घेणार ही बट्टी। तर त्यासाठी इथं मी पाणी गरम करायला ठेवलंय एका कढईमध्ये आणि असं चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे उंडे तयार करून घेणार आहे त्याला चिपकणार नाही। म्हणजे आपण जशी आळू वडी आणि कोथिंबीर वडी करून घेतो त्याचप्रमाणे। आणि इथं उंडे तयार करून घेऊया आपण एका साईडला। तर हे बघा, पीठ पण छान भिजलंय, मऊ झालंय छान। थोडंसं मळून घेऊया, आणखी थोडंसं तेल लावायचंय आणि मळून घ्यायचं। आता याचे असे एकसारखे छोटे छोटे गोळे करायचे ह्या पद्धतीने। तर हे बघा, असे गोळे करून घेतले आपण। आता हे एक साईडला ठेवून देऊया। आता आपल्याला हे चपाती सारखं लाटून घ्यायचं आहे गोळा, असं छान एक जीव मळून घ्यायचा। थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवते, मागे पण मी एक अपलोड केलेली आहे बट्टीची रेसिपी, ती जरा वेगळ्या पद्धतीने ती उकडून केलेली आहे, ती पण खूप छान लागते। पण अशी पण खूप छान लागते, जरा वेगळं। थोडंसं तेल लावून घ्यायचं पोळपाटाला आणि लाटून घ्यायचंय आपल्याला। भाकरी इतकं आपल्याला पातळ लाटून घ्यायचंय हे। तर हे बघा, असं ह्या पद्धतीने मी लाटून घेतलंय। आता अर्धा चमचा आपल्याला तेल टाकायचंय त्यावरती, ते असं पसरून घ्यायचं छान।
पुन्हा घडी करायची चपातीसारखी. आपण घडीची चपाती जशी करतो ना त्या पद्धतीने. आणि घडी केलेल्या साईडला पण इथं तेल लावून घ्यायचं आहे आणि ते पण दुमडून घ्यायची आहे ती साईड. आणि आता आपल्याला याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने. हे बघा असं छान अशा लेअर सुटतात बट्टीला आणि असं चिपकून द्यायचं इथं ही साईड. जसं पोळपाटावर थोडस असं गोल गोल केला की छान होतो. हे बघा असं ह्या पद्धतीने आपल्याला सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर हे बघा सर्व असे एकसारखे मी करून घेतले. असे चिरा दिसले तरी काही अडचण नाही, ते खूप छान असे पोकळ होतात तयार आणि त्याला छान असे लेअर पडतात. आता एक साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलं तर ते पण गरम झालंय. आता चाळणीत ठेवून घेऊया. पाणी उकळलंय छान. आता ठेवून घेऊया. थोडीशी जागा ठेवायची जेणेकरून ते फुगले का एकमेकांना अशी चिपकत नाही मग, कारण ते शिजल्यावर भरपूर असे फुगतात. हे बघा. आणि झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी फुल गॅस ठेवायचा आणि नंतरचे 10 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवरती छान उकडून घ्यायचे आहेत. अगदी 15 मिनिटातच उकडतात हे. शेवटी मी दाखवेलच तुम्हाला. 15 मिनिट झाले. आता बघूया. तुम्हाला म्हटले ना किती छान असे फुगलेत सगळे उंडे. तर हे बघा सुरी स्वच्छ निघते, याचा अर्थ आपले उंडे सगळे छान शिजलेत. आता थंड करायला ठेवूया. गॅस बंद केलाय मी. आता हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे. बट्टीचे उंडे थंड होईपर्यंत आपण वरण करून घेऊया. आणि त्यासाठीचं जे साहित्य लागणार आहे ते सांगते. आपण दररोज नेहमी डाळ भातासाठी डाळ शिजवतो तसली मी इथं वरण शिजून घेतलेलं आहे साधं. फक्त हळद आणि थोडंसं तेल टाकून. वाटण्यासाठीचं जे साहित्य लागणार आहे आपल्याला, हिरवी मिरची इथं तुम्ही कमी अधिक करू शकता. खोबऱ्याचे थोडेसे तुकडे घेतले, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं. हे आपल्याला वाटण करून घ्यायचंय. आलं लसूण खोबरं आणि हिरव्या मिरचीचं. टोमॅटो बारीक कट करून घ्यायचं आहे. कोथिंबीर पण आपल्याला बारीक कट करून घेतली आहे थोडीशी. फोडणीसाठी आपल्याला जिरं, मोहरी, हळद आणि चवीपुरतं मीठ. तडका देण्यासाठी आपल्याला इथं हा आमचा घरगुती लाल मसाला आहे. तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही करू शकता. याबरोबर आणखीन दुसरेही मसाले मिळतात. स्पेशल आमचा नाशिक स्पेशल काळा मसाला आहे. आणि फोडणीसाठी आपल्याला हिंग आणि थोड्याशा लाल सुकलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तर आपण आता फोडणी देऊन घेऊया वरणाला. फोडणी देण्याच्या आधी आपल्याला इथं वाटण वाटून घ्यायचंय. मी खोबऱ्याचे तुकडे घेतले. तुम्ही इथं खिसलेलं खोबरं पण घेऊ शकता. आधी सगळ्यात आधी आपण खोबरं बारीक करून घेऊया, म्हणजे खोबरं छान बारीक होईल. तर हे बघा खोबरं एकदम असं बारीक वाटून घेतलंय. आता बाकीचं सर्व साहित्य आपण टाकून घेऊया. हे पण आपल्याला बारीकच वाटून घ्यायचं आहे आणि पाणी टाकायचं नाहीये. तर हे बघा असं थोडंसं ओबड-धोबड असं आपण वाटण तयार करून घेतलंय. आता फोडणी देऊन घेऊया. टोमॅटो पण मी कट करून घेतलाय. आता कढईमध्ये इथं मी 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलंय. तुम्ही तेलाऐवजी इथं तूप पण टाकू शकता. आता तेल छान गरम होऊ द्यायचंय आपल्याला. तेल छान गरम झालंय. मोहरी टाकून घेऊया. मोहरी पाव चमचा टाकलीये. मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला. जिरं टाकून घेतलंय आणि वाटलेलं वाटण थोडंसं परतलं की मी तुम्हाला कढीपत्ता सांगायला विसरले. आपल्याला कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे फोडणीमध्ये. तर इथं मी कढीपत्ता पण टाकते. वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटण परतून घ्यायचं. इथं वाटण थोडंसं परतलं की आपल्याला इथं टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. आता टोमॅटो आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचा आहे छान. आता बघू शकता वाटण आणि टोमॅटो आपलं छान परतलं इथं. आता बाकीचं पण हळद वरणामध्ये शिजताना टाकलेली आहे. अगदी थोडीशी टाकायची तुमच्या अंदाजानुसार. थोडीशी कोथिंबीर टाकूया फोडणीत, छान लागते. वरण थोडंसं असं घोटून घ्यायचं आपल्याला आणि मग टाकायचं. रवीच्या साह्याने घोटलं किंवा चमच्याच्या साह्याने घोटलं तरी चालेल. आणि बट्टी बरोबर खाताना वरण थोडंसं पातळ करायचं असतं. फोडणी अशी छान खमंग बसली आहे. आता मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते. 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलंय आणि एवढं असं पातळ केलंय.
शिजून अजून थोडंसं घट्ट होणार. 10 मिनिट आपण छान शिजून घेणार आहे आणखीन हे डाळ, म्हणजे आणखीन छान खमंग लागते खायला. आता सर्व साहित्य टाकून झालंय, फक्त आपल्याला शेवट मीठ टाकायचं राहिलंय. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आणखीन थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर. आता वरण होईपर्यंत आपली बट्टी पण छान अशी थंड झाली आहे. दाखवते तुम्हाला मी. आता वरणाला इथं छान उकळी फुटली आहे फुल गॅसवरती. आता मीडियम गॅसवरती आपण 10 मिनिट छान उकळून घेऊया वरण, म्हणजे अजून थोडंसं दाटसर आणि असं छान खमंग होईल. आता आपण एका साईडला वरण उकळतंय तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपण बट्टी पण तळून घेऊया. तर हे बघा, बट्टी पूर्ण अशी थंड झाली आहे. थंड झाल्यावरच कट करायची आणि तळायची. छान अशी थंड झाली. आता कट करून घेऊया. आता एका साईडला तेल पण गरम करायला ठेवलंय आणि इथं मी चौकोनी शेप मध्ये कट करणार आहे. हे बघा, या पद्धतीमध्ये. आणि हे बघा किती छान असे लेयर सुटले. हे बघा, खूप छान होते अशी. हे बघा, आता या पद्धतीने मी सर्व कट करते आणि मग तळताना दाखवते तुम्हाला. तेल गरम झालंय का बघूया आता. तर आपलं तेल छान गरम झालंय. सर्व बट्टी आपण इथं सोडून घेणार आहे आणि स्टार्टिंगला आपल्याला फुल गॅसवरतीच तळून घ्यायची आहे बट्टी. 2 मिनिटासाठी फुल गॅसवरती तळायची. आता कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपण इथं सोडून घेऊया. आता छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहे. अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत होईपर्यंत. स्टार्टिंगला 2 मिनिटासाठी आपण फुल गॅसवरती तळूया आणि नंतर मध्यम गॅस करायचा आहे. तुम्हाला जर मऊ खायचे असतील तर बट्ट्या सोडल्यापासनं तर तळून होईपर्यंत फुल गॅसवरतीच तळा. आणि कुरकुरीत खायचे असल्या तर स्टार्टिंगला 2 मिनिटासाठी फुल गॅसवरती तळायच्या आणि 2 मिनिटानंतर मीडियम गॅसवरती तळायच्या, म्हणजे छान अशा कुरकुरीत तयार होतात. तर बघू शकता आपल्या बट्ट्या छान अशा कुरकुरीत अशा तळून झाल्या आहे. आता काढून घेऊया. गॅस बंद करते आणि नंतर मी सर्व अशाच तळून घेणार आहे. आवाज बघू शकता तुम्ही. आणि अजिबात तेलकट होत नाही बरं का या. आणि लेअर बघू शकता तुम्ही किती छान असे सुटले आहेत. त्यामुळे एकदम अशा छान खुसखुशीत लागतात त्या. बघू शकता असे एक ना एक असे लेअर छान सुटले आहेत. किती छान दिसत आहेत, अगदी बिस्किटासारखे. आता आपण वरणाला तडका देऊन घेऊया छान आणि मस्त जेवायला बसूया. तर बघू शकता तिकडं वरण पण छान उकळतंय. गॅस बंद करूया. 10 मिनिट झालेत ऑलरेडी. आणि बघू शकता असं छान मध्यम असं झालंय आपलं वरण. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही. ह्याच पद्धतीचं बट्टी बरोबर खाण्यासाठी वरण लागतं. आता तडका देऊन घेऊया आपण. तर तडक्यासाठी मी इथं तेल टाकून घेतलंय 2 चमचे. तेलाऐवजी तूप पण वापरू शकता. गॅस बंद केलाय मी, जेणेकरून आपली फोडणी करपू नये. नाही तडका दिला तरी काही हरकत नाहीये, असं पण छान लागतं. सर्वात आधी आपण लाल मिरची टाकून घेऊया. सुक्या लाल मिरच्या त्या थोड्याशा तळून घ्यायच्या आपल्याला तेलामध्ये. हिंग टाकायचं आहे चिमूटभर आणि अर्धा चमचा हा आमचा घरगुती लाल मसाला. आणि फोडणी करपू नये म्हणून आपण इथं कोथिंबीर टाकून घेणार आहे. आणि ही खमंग आणि चुरचुरीत अशी फोडणी आपण आता या वरणावरती टाकून घेणार आहे. आणि वरण पटकन झाकून घ्यायचं, म्हणजे फोडणीचा जो सुगंध असतो तो वरणामध्ये छान असा मिक्स होईल. आणि 2 मिनिटसाठी अशीच ठेवायची आपल्याला झाकून. मस्त अशा भरपूर अशा लेअर असलेल्या बट्ट्या. हे बघा. आणि त्यासोबत असं मस्त खमंग फोडणी दिलेलं वरण आणि वरण छान असा तडका. तर रेसिपी आवडलीच असेल त्यामुळे लाईक करा. एकदम असं छान टेम्पटिंग दिसतंय. आणि असं छान ताट तयार झालं की त्यामध्ये अशी छान बट्टी घ्यायची आणि अशी कुस्करून खायची. खूप छान लागते अशी. खानदेशामध्ये तर यासोबत घोटलेलं वांग पण करतात किंवा वांग्याचं भरीत. अशी छान गरमागरम आपली डाळबट्टी इथं तयार झालेली आहे. भरपूर अशी
लेअर असलेली. तर मग रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. तर मग रेसिपी तर सर्वांना आवडलीच असेल, त्यामुळे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे रेसिपी नक्की ट्राय करा. कारण घरचं जेवण आहे खरंच स्वादिष्ट असतं. अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत अशी छान छान रेसिपी करा. बाय.